गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. येतोय का आवाज? हो येतोय येतोय. इको वगैरे काय? नाही येते. हा ठीक आहे, कारण ते कॉर्ड लावलंय त्या दुसऱ्या टॅबला, दोन्हीवरून जॉईन झालोय. तुम्हाला मी पीपीटी पण पाठवली होती, बघितली असेल तुम्ही. काय नाही अडचण. आय एम रेडी. ओके, येत आहेत लोक जॉईन करत आहेत. हो. साधारण अजून 4 अं, मिनिटं आपण वाट बघूयात. हो हो, काही अडचण बरोबर नाही. 7 वाजता आपण सुरू करूया. आता 26 लोक कॉलमध्ये आहेत, बरोबर ना? हो 27 झाले. हा, मग या पद्धतीनं ते काउंट करणार आपल्याला. 100 प्लस झाला की आपण सुरू करतोय. हो आणि काल तुम्ही सांगितल्या पद्धतीनं मॅडम करतील सुरुवात. नाही, मीच आहे आज. का गेल ना तुम्ही तिकडं? नाही. बर, आता फॅनचा आवाज येतोय का? नाही येते. नाहीस, कुठलाच नाही ना? नाही नाही, काय झालं? अध्यायचं हे होतं ना आज? कुठला नाही तो. अरे, गुड एवढं मॉर्निंग आपण सगळ्यांना. गुड मॉर्निंग. टेस्टिंग करूया एकदा. तुम्ही शेअर करून ठेवली तरी चालेल सर स्क्रीन. सगळेजण बघतायत आता लाईव्ह आपलं. तेच म्हणतो. बर, आता तुम्ही आहात त्यामुळे मला आवाज आला नाही, स्क्रीन शेअर नाही दिसली काही, तर तुम्ही मला टच करणार आहात. हो 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 म्हणजे मी ती माझ्या ह्याच्यातून बाजूला काढतो डोक्यातून. ओके. हो. आपण एक काम करूया, आपण कोणीतरी एक विद्यार्थी आणि किंवा पालक कॉन्ट्रीब्युटर मध्ये घेऊया, जेणेकरून ते पण टच मध्ये राहतील. ते सांगतील स्क्रीन नाही दिसत किंवा काय. करूया असं. चालेल. हा, काहीच अडचण नाही. आणि मध्ये आधी जर समजा चुकून माझ्याकडून एखादा प्रश्न गेलाच, म्हणजे माहित असताना, तर त्याचं उत्तर पण देऊ शकेल, उत्तर किंवा पण देता येईल. येस नो म्हणेल काय असेल. हो. असा कोणी विद्यार्थी आहे का? हँड रेज करा. मी त्याच्यातून कुणी एक रॅन्डम विद्यार्थी निवडतो. स्वाती जगताप, मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली, कृपया ऍक्सेप्ट करा. ठीक आहे. आणि गरज पडेल त्या ठिकाणी तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करायचा आहे आणि तुम्ही बोलू शकता. सूचना कळाली आहे तुम्हाला? हो. ओके. दादा, हा सर, अजून 1 मिनिट. अजून काय? अजून 1 मिनिट वाट बघूया. नाही नाही, सुरू नाही करत आहे. हे टेम्पलेट ठेवायचे ना आपल्याला. हा, येस येस. टॅप केल्यानंतर फुल स्क्रीन झाली पाहिजे ना. शेअर एंटायर स्क्रीन. वरती प्ले आयकॉन आहे, प्ले आयकॉन. हा, प्ले आयकॉनला का? ठीक. प्रेझेंट टू मीटिंग. प्रेझेंट ऑन द कनेक्टेड डिस्प्ले करतो, दोन्हीकडे करू मीटिंगला. प्रेझेंट टू मीटिंग का? सेकंड नंबरचा ऑप्शन. नाही नाही नाही, कॅन्सल ओके. करा. मीटिंग आयडी वगैरे टाकायची काही गरज नाहीये. प्रेझेंट टू कनेक्टेड डिस्प्ले म्हणला किंवा
तरी चालतं. ग्रँड परमिशन, ग्रँड परमिशन. ओके. अलाउ. परफेक्ट. दिसते पूर्ण स्क्रीन. हो, ठीक आहे. 7 वाजलेले आहेत बरोबर. आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. पुढे आपल्याला वेळ कमी पडायला नको म्हणून आपण वेळेत सगळ्या गोष्टी उरकूयात. ठीक आहे. तर शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेच्या पूर्वतयारीचं लर्निफाय अकॅडमीचे हे जे शिबिर आहे 1 महिन्याचं, त्या शिबिरातला आजचा आपला हा तसा पाहिला तर 3रा दिवस आणि विषयावर पाहिला तर आजचा हा 2रा दिवस आहे. कालचं सेशन आपण मराठीचं बघितलं, ज्याच्यामध्ये आपण कविता वाचन, गद्य वाचन, जाहिरात वाचन, वाचनातले वेगवेगळे घटक आपण बघितले. त्याच्यावरचे बरेचसे आपण प्रश्न कसे येतात, उत्तरं कशी शोधायची, आपण काय काय प्रिपरेशन केलं पाहिजे, त्याच्यासाठी तयारी केली पाहिजे, हे सगळं आपण काल शिकलो आणि तुम्हा सगळ्यांच्या ते लक्षात आलं असेल अशी मी आशा बाळगतो. काल काही सूचना मी दिल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की आपण गुगल फॉर्म शेअर करणार आहोत सगळ्यांसोबत ग्रुपवर, आणि तो गुगल फॉर्म भरून आजपासून फक्त ईमेल आयडी ज्यांचे दिलेले असतील त्या ईमेल आयडीलाच फक्त जॉईन करता येईल असं आपण सांगितलं होतं. पण अजूनही लोक ऍडमिशन घेत आहेत. सो त्यासाठी आपण काल गुगल फॉर्म दिला नव्हता. आज दुपारपर्यंत फायनलाइज होईल आणि आज दुपारी फॉर्म शेअर केला जाईल. काही जणांना मीटिंग जॉईन करायला अडचण येते. त्याचं कारण मला सापडलेलं असं आहे की तुम्ही ज्या मोबाईलवर गुगल मीट ओपन करायचा प्रयत्न करता किंवा आपली लिंक ओपन करायचा प्रयत्न करता, त्या मोबाईलवर तुमचं जीमेलचं लॉग इन नसतं. काल 2 जणांना हा इश्यू आला होता. आम्ही त्यांना सांगून जीमेल अकाउंट तयार करून त्यांचं मी बहुतेक झालेलं आहे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. अजून असं कोणाला येत असेल तर कृपया आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही ज्यावेळी फॉर्म भराल त्यावेळी ईमेल आयडी खूप महत्वाचा आहे. तुमचा ईमेल आयडी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पालक आत्ता असतील, ऐकत असतील तर पालकांना विनंती की तुमच्या आसपास राहणारा एखादा तरुण मुलगा असेल ज्याला मोबाईल मधलं समजतं, अशा तरुण मुलाकडनं किंवा अशा व्यक्तीकडनं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असलेला ईमेल आयडी माहिती करून घ्या. कुठंतरी लिहून ठेवा, टिपून ठेवा, जेणेकरून फॉर्म मध्ये तुम्हाला तो भरता येईल. कारण उद्यापासून आपण हे खूप रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस याचा आपण ठेवणार आहोत. फॉर्म भरलेल्यांच्या पैकी फक्त तेवढ्याच लोकांना जॉईन करता येईल, त्या व्यतिरिक्त कुणालाही जॉईन केलं जाणार नाही किंवा ते सिस्टमच आपल्याला तसं करू देणार नाही, याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. सो आज दुपारपर्यंत आम्ही सागर सर, मी आणि विनोद सर आम्ही चर्चा करून त्याच्यावर काय करता येईल हे ठरवू आणि तुम्हाला दुपारपर्यंत तसं नोटिफिकेशन आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल. आपलं मागच्या 2 दिवसाचं जे काही शिबिरात हे सेशन झाले शिबिराचे, हे सेशन्स आपण युट्यूबला टाकून त्यांचा फ्री ऍक्सेस आपण सगळ्यांना दिलाय. कारण बऱ्याच पालकांची मागणी होती की आम्हाला डेमो लेक्चर हवंय, डेमो लेक्चर आम्हाला बघायला मिळेल का, म्हणून आपण 2 दिवसाचा युट्यूबवर आपल्या टाकलेला आहे. तुम्ही लोकांनी आपलं युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर की मी विनंती करतो आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण वर्षभर आपण खूप इंटरॅक्टिव्ह असा कंटेंट आपल्या चॅनलवर, मग तो स्पर्धा परीक्षेचा असेल, शिष्यवृत्तीचा असेल किंवा नवोदय परीक्षेचा असेल यावर्षी, तर तो आपण त्याच्यावर टाकत असतो आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मी विनंती करतो की मी ग्रुपवर काल युट्यूबच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. कृपया सर्वांनी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता आजच्या सेशनकडे आपण येऊया. काल मराठीचं सेशन झालं, आज आपलं गणित या विषयाचं सेशन होणार आहे. एक उत्कृष्ट मार्गदर्शक, अभ्यासू असं व्यक्तिमत्व आपल्याला या गणित विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेलं आहे.
मी ओळख करून देतो तुम्हा सर्वांची. आज आपल्या सोबत आहेत विनोद सुतार सर, ज्यांचा गणित विषयामध्ये खूप गाढा अभ्यास आहे. मी त्यांना विनंती करतो की आजचं सेशन त्यांनी सुरू करायचंय. माननीय श्री विनोद सुतार सर. धन्यवाद पवार सर. माझा आवाज येतोय? हो, आवाज येतोय तुमचा. सुप्रभात सर्वांना. वेलकम. गुड मॉर्निंग. आपण या लर्निंग अकॅडमी सोबत आजच्या तिसऱ्या दिवशी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. अभिनंदन या अर्थानं की आपणा सर्वांच्या अतूट विश्वासानं, सहकार्यानं हे उन्हाळी शिबिर सुरू झालेलं आहे आणि तुमच्या सर्वांचा उत्साह पाहता हे अधिकाधिक उपयोगी आणि उत्कृष्ट पद्धतीनं इथून पुढचे राहिलेले दिवस संपन्न होणार आहे. आज आपण गणित या विषयाला सुरुवात करतो आहोत. या शिबिरामध्ये जसं आम्ही सांगितलं होतं तसं मूलभूत संबोध संकल्पना स्पष्ट करण्याच्या हेतून हे शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. प्रत्येक घटक बारकाईनं आपण पाहणार आहोत वर्षभर. मात्र त्या घटकासाठी गणितातील जे आपण 10 बेसिक घटक म्हणतो त्या 10 बेसिक घटकातील ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, संबोध आहेत, ते संबोध अधिक स्पष्ट करण्याच्या हेतून आपण या शिबिरामध्ये विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. आता गणित हा विषय आपण पाहत असताना गणित आपण का शिकतो? मुळातच गणिताविषयी बऱ्याच जणांना भीती वाटत असते. तर गणित या विषयामध्ये भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही. कारण गणित हा विषय आपल्या जीवनामध्ये तर्क, विचार, तर्कशक्ती विकसित करण्याचं काम करत असतो आणि ज्या व्यक्तीची तर्कशक्ती आणि तर्क विचार चांगले असतात त्या व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असतात. आपण पाहता आलो आहोत की ज्या व्यक्ती यशस्वी झालेल्या आहेत त्या व्यक्ती ह्या तर्कशक्तीच्या बळावर, तर्कविचारांच्या बळावर पुढे गेलेल्या आहेत. मग तर्कशक्ती विकसित करण्याचं काम हा गणित विषय करत असतो. कारण या विषयातून आपल्या विचारांना गती मिळत असते, चालना मिळत असते. मग हा अतिशय उपयुक्त असा विषय आहे आणि आपण नाहक त्याची भीती बाळगत असतो. सो आज आपण त्या गणिताची भीती बाय बाय करण्यासाठी सज्ज आहोत. मला नक्कीच तुमच्यासोबत हा विषय मांडायला आवडेल आणि मी त्या विषयाला सुरुवात करतोय. तर गणितामध्ये सर्वात महत्वाच्या असतात त्या संख्या आणि त्या संख्या नेमक्या कशा असतात, त्या संख्येविषयीच्या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. आपला जो पहिला घटक आहे संख्याज्ञान, त्या संख्याज्ञान या घटकावरील सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहोत. यातील ज्या उपघटकांचा विद्यार्थ्यांना लक्ष म्हणजे काही गोष्टी लक्षात येत नाहीत त्यावर आपण अधिकचा भर किंवा अधिकचा वेळ देऊन स्पष्टीकरणाकडे जाणार आहोत. संख्याज्ञानामध्ये आपण महत्वाच्या गोष्टी पाहतो तर ते म्हणजे संख्या चिन्ह. आणि आपणाला सर्वांना माहित आहेत संख्या चिन्ह ही आपल्या गणिताचा पाया आहे. म्हणजे संख्यामधूनच गणित हा विषय सुरू झाला. आता संख्या चिन्हामध्ये आपण आतापर्यंत पाहत आलो आहोत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अशा आपण मोजत गेलो तर त्या संख्या अनंत आहेत, न संपणाऱ्या आहेत. मग ही संख्या चिन्ह मांडण्याची
काही पद्धत आहे. जसं काल आपण भाषा विषयामध्ये भाषेची लिपी पाहिली. प्रत्येक भाषेसाठी लिपी आहे. तसंच गणितामध्ये संख्याचिन्ह ही वेगवेगळ्या पद्धतीनं मांडली जातात. त्यामध्ये देवनागरी संख्याचिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आणि रोमन संख्याचिन्ह अशा 3 प्रकारे संख्याचिन्ह मांडली जातात. मग हे संख्याचिन्ह मांडत असताना काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर देवनागरी संख्याचिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह किंवा रोमन संख्याचिन्ह ह्या कोणत्याही संख्याचिन्हामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. सर्वसाधारण गोष्ट ही संख्या ही 1 न वाढत जाते. हा सगळ्यात मूलभूत संकल्प आहे. तर कोणतीही संख्या 1 न वाढत जाते. म्हणजे वाढ ही आहे ती 1 न आहे. आणि हा बोध आपण कायम लक्षात ठेवायचा आहे, जो की आपल्याला पुढच्या गोष्टीमध्ये तो विशेष महत्वाचा आहे. मग ही देवनागरी संख्याचिन्ह, ज्याला आपण मराठी संख्याचिन्ह असं म्हणतो आपल्या भाषेमध्ये, हे आपल्या सर्वांना माहीत आहेत. देवनागरी संख्याचिन्ह ती कशी लिहिली जातात? तर आपण सर्वजण जाणतो की देवनागरी संख्याचिन्ह लिहित असताना एक, 2, 3, 4, 5 या पद्धतीने आपण ही संख्याचिन्ह लिहित असतो. मग ही संख्याचिन्ह लिहित असताना त्याचा प्रत्येक चिन्हाचा एक विशिष्ट आकार आहे आणि तो आकार आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत आणि तो आपल्या पूर्णपणे नजरेसमोर आहे. आणि ते आकार आपल्याला विशेष लक्षात ठेवायचे आहेत. ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संख्याचिन्हांचा विचार करत असतो, त्यावेळी ती संख्याचिन्ह, त्या संख्याचिन्हांच्या मधील बदल, फरक, वैशिष्ट्य ह्या गोष्टींच्याकडे बारकाईने आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मग देवनागरी संख्याचिन्हांच्या मध्ये आपण ज्या वेळेला संख्या पाहतो, त्यावेळेला 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ही मूलभूत संख्याचिन्ह आपण लक्षात ठेवलेली आहेत. आता यानंतर येणारी जी संख्याचिन्ह आहेत ती आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे इंग्रजी संख्याचिन्ह हे आपण जाणतो. मग आता ही संख्याचिन्ह आपणा सर्वांस ज्ञात आहेत. ती संख्याचिन्ह कोणती आहेत? 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीनं ती संख्याचिन्ह आहे. मग ही संख्याचिन्ह 6, 7, 8, 9, 10 ही अशीच पुढं अनंत रूपामध्ये पुढे वाढत जात असतात. आता देवनागरी संख्याचिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह या 2 संख्याचिन्हावर आधारित आपणाला या स्पर्धा परीक्षामध्ये काही बेसिक प्रश्न विचारले जातात. मग ते बेसिक प्रश्न हे या 2 संख्यांची रचना, ठेवण, त्या संख्याचिन्हाचा आकार ह्या दोन्ही गोष्टीवर प्रश्न विचारले जातात. मग यामध्ये विचारत असताना जे प्रश्न असतात ते एकदम कॉमन स्वरूपाचे प्रश्न असतात. फक्त आपल्याला ते लक्षात
आले पाहिजेत. आता आपण एक एक संख्या चिन्ह पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. हा देवनागरी संख्या चिन्हातील एक आहे, तोच हा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातील एक आहे. आता या दोन्ही मध्ये फरक पाहिला तर जो स्पष्ट दिसतो तो फरक आपल्याला आहे की मराठी देवनागरी संख्या चिन्हातील एकला गाठ आहे आणि इंग्रजी संख्या चिन्हामध्ये, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये नाही, सरळ एक उभी रेषा आहे. देवनागरी संख्या चिन्हामध्ये 2 या पद्धतीने लेखन होतो, तोच इंग्रजी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 2 या पद्धतीने लेखन केलं जातं. यामध्ये सुद्धा 2 ला देवनागरीमध्ये गाठ दिसते आहे, मात्र आंतरराष्ट्रीय मध्ये नाही. देवनागरीमध्ये 3 आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 3. आपणास माहित आहे की देवनागरीमधले जे 3 आहेत त्या एकसारख्या असणाऱ्या 2 वाट्या आहेत, अर्ध्या वाट्या, आणि आंतरराष्ट्रीय मध्ये मात्र या 3ची वरची जी सुरुवातीची रेष आहे आडवी, ती सरळ असते, ती वक्राकार नसते. तर अशा पद्धतीनं प्रत्येक देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामधील फरक आपण लक्षात ठेवायचा आहे. या फरकावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणजे लेखन आपण करत असतो, पण जाणीवपूर्वक आपण त्यातील फरक हा लक्षात घेत नाही आणि परीक्षेमध्ये आपल्याला ज्यावेळेला प्रश्न विचारला जातो त्यावेळेला आपण थोडस गोंधळतो किंवा माहीत असूनही आपलं ते चुकत असतं. इथून पुढचे जे संख्या चिन्ह आहेत त्याच्यामधील फरक हा लगेच ओळखता येणार आहे, त्यामुळं त्या संख्या चिन्हांचा फरक हा आपल्या सरावातून लगेच समजत असतो. जसं की देवनागरी संख्या चिन्ह 4 आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 4. देवनागरी संख्या चिन्ह 5, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 5. देवनागरी संख्या चिन्ह 6, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 6. देवनागरी संख्या चिन्ह 7, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 7. देवनागरी संख्या चिन्ह 8, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 8. देवनागरी संख्या चिन्ह 9, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 9. 1, 2, 3, 1, 2, 3 यातील फक्त फरक आपण लक्षात ठेवला तर 4, 5, 6, 7, 8, 9, 4, 5, 6, 7, 8, 9 यातील फरक आपल्याला लगेच लक्षात येतो. मात्र फसवणारे प्रश्न किंवा जाणीवपूर्वक विचारणारे, तर्कशक्ती विकसित करण्यासाठी विचारले गेलेले जे प्रश्न असतात ते या संख्येतील फरकाविषयी किंवा दृश्य स्वरूपाविषयी आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. संख्या चिन्ह तर आपल्याला सर्वच लक्षात ठेवायचे आहेत, मात्र जाणीवपूर्वक फरक आपल्याला यातलं बेसिक हे लक्षात ठेवायचं आहे. आता यानंतर आपल्याला
5वी मध्ये रोमन संख्या चिन्ह सुद्धा विचारलेली आहेत. मग ती रोमन संख्या चिन्ह कोणत्या स्वरूपामध्ये लिहिली जातात ती लिहिण्यासाठी काही संकल्पना आहेत. त्या कोणत्या आहेत आपण पाहूया. देवनागरीमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या पद्धतीनं. आंतरराष्ट्रीय मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या पद्धतीनं. तर रोमन संख्या चिन्ह ही ज्या काळामध्ये सुरू झाली त्या काळामध्ये 1 साठी 1 उभी रेष, 2 साठी 2 उभ्या रेषा या पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली. मात्र या संख्या चिन्ह लिहित असताना त्यांनी 1, 5 आणि 10 ह्या 3 संख्या मूलभूत समोर ठेवून त्या संख्या चिन्हांची निर्मिती केली. 1, 5 आणि 10. मग ह्या संख्या चिन्हाच्या माध्यमातून 1, 2, 3 सलग 1, 2, 3 सलग. मात्र 4 लिहित असताना त्यांनी 5 चा आधार घेतलेला आहे. हा 5, या 5 साठी 4, 5 वजा 1 म्हणजे 5 उणे 1 जो की आपण नेहमी डाव्या बाजूला लिहित असतो. म्हणून 1, 2, 3, 4 साठी त्यांचं संख्या चिन्ह IV आहे. म्हणजे 5 मधून 1 कमी आणि V म्हणजे 5. 6 साठी पुन्हा त्यांनी पॅटर्न त्यांचा आहे 5 आणि 1, 6. 7 साठी 5, 6, 7. 8 साठी 5, 6, 7, 8. आता पुन्हा 9 साठी त्यांनी 10 चा आधार घेतला. 10 आणि उणे 1 म्हणजे IX. अशा पद्धतीच्या संख्या चिन्हांची रचना आहे. म्हणजे जर तुम्ही आता बारकाईने लक्ष दिलं तर 1, 2, 3, 5 आणि 10 ह्या संख्या चिन्हांच्याकडे जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर 1, 2, 3 सलग आहेत
4 आणि 5 मध्ये काहीतरी साम्य आहे. म्हणजे 5 उणे 1 म्हणून हा 4 आहे. 10 उणे 1 म्हणजे 10 वजा 1 म्हणजे हा 9 आहे. बाकी 5 आणि 1 6, 5 आणि 2 7 आणि 5 आणि 3 8. म्हणजे ही संख्या चिन्ह अशीच का, हे आपल्या लक्षात पाहिजे. म्हणजे आपण काय करतो, विद्यार्थी काय करतात, तुम्ही लोक काय करता, तुम्ही पाठांतर करता. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. पण हे संख्या चिन्ह नेमकं काय आहे, हे जर माझ्या पाठांतरात विसरलं तर मला ते लक्षात पाहिजे की हे संख्या चिन्ह, ह्याची रचना हीच काय. आय व्ही म्हणजे नेमकं काय, आय एक्स म्हणजे नेमकं काय, एक्स म्हणजे नेमकं काय, व्ही म्हणजे नेमकं काय, हे परत व्ही ट्रिपल आय, व्ही डबल आय, व्ही आय, हे जे आपण संख्या चिन्ह वाचत असतो त्या संख्या चिन्हाचा मूलभूत अर्थ आपल्याला लक्षात असला पाहिजे. त्याचे संबोध असे आहेत. मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलं असावं. आणि यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात, आपला संख्याज्ञान हा घटक मोठा आहे, त्यात भरपूर संकल्पना आहेत बेसिक, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं आहे. त्यामुळं यावर आधारित जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत ते मी सेशन नंतर तुम्हाला अभ्यासासाठी ग्रुपवर देणार आहे. अतिशय सोपे प्रश्न असतात. ज्यावेळेला तुम्ही हे 3 संख्या चिन्ह मांडाल एकाखाली एक आणि ते प्रश्न समोर ठेवाल, त्यावेळेला तुम्हाला त्याची उत्तरं देणं नक्कीच शक्य आहे आणि सोपं सुद्धा आहे. दादा, माझा आवाज येतोय? हो, येतोय हा, सर. येतो. हा, व्यवस्थित आहे ना? हो, विद्यार्थी जे आहेत आपल्याला जॉईन, येतोय आवाज, येतोय. नाव काय व्यवस्थित बाळा? बाळा नाव दिसतंय काय पण तुझं? व्यवस्थित? हो हो, दिसतंय. मॅम त्याला नाव सांगायला सांगा. नाव सांग. श्रेया जगताप. श्रेयस. श्रेया. हा, श्रेया. अच्छा, ओके, हा, ठीक. श्रेया तुला आवाज येतोय श्रेया, सरांचा? ओके, श्रेया कंटिन्यू तुला करा सर. मी सांगितलेलं समजतंय सर्व? काही घाई गडबड होत नाही ना? ठीक आहे, धन्यवाद. आता आपण पुढे जाणार आहोत तो संख्या ज्ञानानंतर संख्येचे वाचन व लेखन या घटकाकडे. आता संख्येचे वाचन, आता आपल्याला संख्या समजल्या, त्या संख्या आपण वाचत असतो आणि लिहित असतो. त्या संख्या वाचन आणि लेखन करण्यासाठी संख्या कशा तयार होतात हे मगाशी आपण पाहिलं की संख्या शून्यापासून नैसर्गिक पद्धतीने वाढत जातात, त्या अनंत आहेत. मग त्या संख्या ज्या तयार होत असतात त्या 0 पासून 9 पर्यंत ह्या एक अंकी असतात. 10 पासून त्या 2 अंकी सुरू होतात, त्या 99 पर्यंत 2 अंकी असतात. 100 पासून त्या सुरू होतात, त्या 999 पर्यंत 3 अंकी असतात. 1000 पासून सुरू होतात, 9999 पर्यंत त्या 4 अंकी असतात. हे आपल्याला माहित आहे. आपल्याला माहित आहेत, मात्र त्यातल्या ज्या संकल्पना समजल्या नाहीत इकडं आपण लक्ष केंद्रित करत आहोत. आपल्याला माहित आहेत की संख्या एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी या पद्धतीनं वाढत जातात. संख्येची स्थानं ही एककाकडून लक्षाकडे किंवा डाव्या बाजूला स्थान वाढत जातं. मग कोणतीही संख्या ती आपल्याला वाचता आली पाहिजे आणि लिहिता आली पाहिजे, हा आपला या संख्या वाचन लेखन मधला उद्देश. मग एक एक अंक वाढत गेला की त्या संख्येमध्ये त्या अंकाची जागा, ज्यालाच आपण स्थान, ते वाढत राहतं आणि ते एककापासून दशकाकडे वाढत जातं. जसं की आपण मगाशी पाहिलं 0 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 नंतर संख्या जी तयार होते 10, तिला आपण दशक असं म्हणतो.
दशक का म्हणतो ही संकल्पना आपणा सर्वांना माहित आहे. आणि त्या दशकामध्ये एककाचं मूल्य काय आणि शून्याचं मूल्य काय, एकचं मूल्य काय हे आपण पाहतो. मग हे माहित आहे. मग आता आपल्याला नेमकं तो दशक तयार झाल्यानंतर संख्येचं वाचन तिथून पुढे कसं बदलतं हे आपल्याला माहित आहे. म्हणजे एककापर्यंत आपण 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असं वाचत असतो. तेच ज्या वेळेला दशकाच्या स्थानात सुरू होतात त्यावेळेला 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक, 9 दशक असं आपण वाचतो. तेच अंक शतकाच्या घरात गेले की 1 शतक, 2 शतक, 3 शतक, 4 शतक, 5 शतक, 6 शतक असं आपण वाचत असतो. तेच अंक हजाराच्या घरामध्ये गेलं की आपण 1000, 2000, 3000, 4000, 5000 असं आपण वाचत असतो. हजार स्थानाला आणखी एक नाव आहे सहस्र. त्याही पद्धतीने आपण वाचत असतो. 1 सहस्र, 2 सहस्र, 3 सहस्र, हजार आणि सहस्र एकच. त्याच्या पुढच्या घरामध्ये ज्या वेळेला अंक जातो त्यावेळेला त्या अंकाला आपण वाचन करत असताना 10,000 या घरानुसार वाचतो. 1 10,000, 10,000 आणि हजार दोन्ही एकत्र घेऊन वाचत असतो आपण, जाणार आहोत पुढे. आणि नंतर लक्ष या घरामध्ये संख्या तोच अंक गेला की तो लक्ष या स्वरूपामध्ये वाचत असतो. तिथून पुढे आपण जोडीनं वाचन करणार आहोत, तेही आपण पाहणार आहोत. मग संख्येतील अंकांची किंमत ही त्याच्या स्थानावरून वाचन केली जाते हे आपल्याला लक्षात आलं. मग ही अंकाची किंमत ही त्या स्थानावरून ठरत असते. मग तो अंक ज्या स्थानात असेल त्या स्थानाला घेऊन आपण वाचत असतो आणि तो अंक ज्या स्थानात जातो त्या स्थानाची किंमत तो ग्रहण करत असतो. म्हणजे त्याला त्या स्थानाची किंमत येत असते आणि हे आपण पाहिलेलं आहे. मग हे झालं वाचन करत असताना. मग आता वाचन करत असताना आपल्याला स्थानं माहित आहेत, जसं की आता इथं आपण स्क्रीनवर पाहतोय एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. इथून पुढे आपण एवढ्या पुरतं आपण पाहणार आहोत आज. मग ही स्थानं लक्षात घेत असताना इथं लक्षापर्यंत विचार केला तर एकूण स्थानं आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग 6 स्थान आपण लक्षात ठेवली लक्षापर्यंत असणारी. तर कोणतीही संख्या वाचली तर ती संख्या वाचली किंवा आपण ऐकली किंवा आपल्याला लिहायची असेल तर आपल्याला वाचल्या ऐकल्या त्या संख्येचं स्थान हे आपल्या नजरेसमोर आलं पाहिजे. म्हणजे तो किती नंबरच्या घरामध्ये तो अंक असेल आणि हा आपल्याला सराव केल्यानंतर लक्षात येतो. मग हे सराव करून आपल्याला लक्षात घेत असताना ती स्थानं कशी तयार होतात हे आपण पाहणार आहोत. ती स्थानं कशी तयार होतात हे आपल्या लक्षात आलं की आपल्याला संख्या कशी तयार होते हे लक्षात येणार आहे. आपण मगाशी पाहिलं 1 ते 9 पर्यंत संख्या आपण पाहिल्या. आता 9 मध्ये ज्यावेळेला एक मिसळला जातो, वाढवला जातो, त्यावेळेला जी संख्या तयार होत असते ती 10 आणि 10 ही 2 अंकीतली पहिली संख्या आहे. त्यावेळेला 1 आणि 0 ह्या इथं 2 अंक आहेत. त्यापैकी 0 हा एककाच्या घरातला अंक आहे आणि 1 हा दशकाच्या घरातला अंक आहे. मग आपण या पद्धतीनं त्या संख्येचं वाचन करत असतो एकक आणि दशक स्वरूपामध्ये. हा एकक आणि हा दशक. तर हा एकक आणि दशक या स्वरूपामध्ये वाचत असताना हा 10 नेमका कसा तयार झाला, ज्या वेळेला 9 मध्ये 1 मिळवला त्यावेळेला 10 तयार झाला आणि ज्या वेळेला 10 तयार होतो त्यावेळेला 2 अंक तयार होतात 0 आणि 1. जे 9 पर्यंतचे एकक होते त्यामध्ये 1 मिळवला 10 एकक झाले. 10 एककाचा एक गठ्ठा किंवा एक बंधा तयार झाला. त्याला आपण नाव दिलेलं आहे दशक, कारण आपण ही दशमान पद्धती स्वीकारलेली आहे. म्हणून आपल्याला 10 म्हणजे एक दशक हे माहित आहे.
ज्या वेळेला या दशक एकक स्थानामध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नंतर एक मिळवला की 10 तयार होतो. तसंच या दशक स्थानामध्ये 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 6 दशक 7 दशक 8 दशक असे 9 दशक ज्या वेळेला होतात, त्या 9 दशकामध्ये पुन्हा एक मिळवला की इथंही 10 दशक होतात आणि ह्या 10 दशकांसाठी परत एक नवीन घर तयार होतं आणि ह्या नवीन घराला आपण नाव देतो शतक. आता पाहिलं आपल्याला इथं 3 अंकी संख्या तयार झालेली आहे 100. जसं एककाच्या घरामध्ये 1 9 नंतर 1 10 2 अंक तयार झाले, तसं दशकाच्या घरामध्ये 9 मध्ये 1 मिळवला की 10 अंक 2 अंक तयार झाले 10. त्यातला एक अंक दशकाच्या घरामध्ये 0 राहिला आणि शतकाच्या घरामध्ये 1 गेला. तो का गेला? तर पुन्हा तीच संकल्पना आहे. 10 दशमान पद्धतीमध्ये 10चा एक गठ्ठा तयार होतो आणि तो पुढच्या घरामध्ये जातो. या पद्धतीनं आपल्याला 100, 1000, दशहजार, लक्ष ह्या संकल्पना हीच या पद्धतीनं आपण ह्या संख्या कशा तयार होतात? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता हे लक्षात आल्यानंतर आपल्याला ह्या संख्या वाचत असताना आणि लिहित असताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे समजा मी आता वाचलं 25 ही संख्या, तर 25 ही संख्या म्हटल्या माझ्या एक गोष्ट लक्षात आली की इथं फक्त आणि फक्त दशक आणि एककाचं वाचन एवढंच आहे. म्हणजे ही 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्या आहे म्हणजे 2 घरं असणार हे माझ्या डोक्यामध्ये निश्चित आहे आणि त्या 2 घरामध्ये 2 दशक आणि 5 एकक हे मला लिहिता येतं, लेखन करता येतं. तर हीच संख्या मी ऐकली 57. तर 57 मध्ये माझ्या लक्षात आहे की 2च घरं आहेत का? तर ही दशक आणि एकक एवढीच ही संख्या आहे. मी जर संख्या ऐकली की 257, तर 257 म्हटल्या माझ्या लक्षात येते की 200 म्हणजे इथं शतकाचं घर काय म्हणजे ही 3 अंकी संख्या आहे. 200 आणि 57चं तर मला माहित आहे 5 दशक आणि 7 एकक. म्हणजे मी ज्या वेळेला संख्या ऐकतो किंवा आत्ताच आपल्या स्क्रीनवर असणारी संख्या जर मला वाचायची असेल तर मी एककापासून त्या संख्या स्थानं मोजणार. एकक, दशक, शतक. म्हणजे ही शतकापासून सुरू होणारी संख्या आहे, म्हणजे 3 अंकी संख्या आहे. मग मी वाचन करत असताना 200 आणि 57 एकत्र वाचणार. एक अंकी संख्या असताना आपण एककच फक्त वाचतो. 2 अंकी संख्या असताना आपण दशक आणि एकक एकत्र वाचतो. 3 अंकी संख्या असताना शतक, दशक, एकक या पद्धतीने वाचतो. पहा, एक अंकी संख्या असताना आपण एकक फक्त वाचतो. 2 अंकी संख्या असताना दशक, एकक वाचतो. 3 अंकी संख्या वाचन करत असताना शतक, दशक, एकक वाचत असतो. म्हणजे 326. 326 म्हटल्या 326 लिहिताना क्रमानच लिहितो, मात्र तो वाचत असताना दशक एकक एकत्र घेऊन वाचत असतो. 4 अंकी संख्या ज्या वेळेला पुढे आपण वाचतो किंवा लिहितो त्यावेळेला 5326
5326. पाच 5326 ही संख्या वाचत असताना पहा, जसं मगाशी आपण पाहिलं, 6 फक्त एकक असेल तर, 26 दशक एकक असेल तर, 326 त्यावेळेला 326 या पद्धतीने वाचतो आणि 5326 या वेळेला 5000 आणि 326. म्हणजे हे आपण गट करून वाचत असतो. हे गट करून वाचण्यामागचा उद्देश काय? तर आपण ज्या पद्धतीनं शिकतो किंवा ज्या पद्धतीनं ग्रहण करतो त्या पद्धतीनं आपण लक्षात ठेवतो आणि जे लक्षात ठेवलंय ते परत रिसाईट करणं, पुन्हा आठवणीत आणणं सोपं असतं. म्हणून या पद्धतीने वाचतो. मग 4 अंकी संख्या आपण वाचत असताना हा गट तयार करतो, म्हणून इथं एक स्वल्पविराम दिला जातो आणि या पद्धतीने ही संख्या 4 अंकी संख्या आपण अशी वाचत असतो. आता हे वाचन लक्षात आलं. मग जशी वाचतोय तसंच लेखनही करतो. म्हणजे आता उदाहरणार्थ मी आता एक संख्या तोंडी म्हणतोय आणि ती लेखन करतोय. तुम्हाला जसं मगाच्यापासून दिसत आहे. समजा 9520 9520 मध्ये मी 9000 म्हटल्या माझ्या लक्षात आलं की ही 4 अंकी हजाराच्या घरातली संख्या आहे, म्हणून 9520 म्हणून 9000 नंतर इथं स्वल्पविराम दिलेला आहे. म्हणजे काही मुलांना हा स्वल्पविराम कशासाठी हे सुद्धा बेसिक गोष्ट माहित नव्हत्या. त्यांचे प्रश्न आम्हाला त्या पद्धतीने आले, तर तो गट करणं वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी, तो आपल्या लक्षात राहण्यासाठी. मग जर आता मगाशी विचार जसं म्हटलं तसं हजार आणि दशहजार, जर मी म्हटलं 45301 ही संख्या आहे, तर माझ्या लक्षात आले 45000 म्हणजे हजाराचे 2 अंक आहेत, म्हणजे दशहजार आणि हजार ही 2 घरं आहेत, म्हणून माझ्या लक्षात असणार हे 45000 मधलं 45301 हा 301 आपल्याला माहितच आहे. ओके. मग जसं आपण 4301 पाहिला, तसं 45301 ज्यावेळेला आपण वाचतो किंवा लिहितो त्यावेळेला ह्या 2 घटकासाठी एकत्र वाचन करतो आपण 45 आणि ह्या दोन्ही हजाराचीच घरं आहेत, 1000 आणि दशहजार. मग इथून पुढं 2-2 घरं ही दशमान पद्धतीचा वापर केल्यानं त्याचे एकत्र गट केलेले आहेत सोपं होण्यासाठी. मग हे 45301 हे जे वाचन आहे ते 45 चा एक गट आणि 301 चा एक गट या पद्धतीने आपण वाचणार आहोत आणि असंच आपण लेखनही करणार आहोत. माझ्या माहितीनं किंवा तुमच्या याबाबतच्या वाचनाच्या बाबतच्या सगळ्या शंका इथं बारकाईनं दूर झाल्या असाव्यात आणि यामधील काही उदाहरणं आपण थोडक्यात पाहूया. आता इथं काय आपल्याला फसगत किंवा अडचण येते, ज्या वेळेला संख्यांच्या आपण पुढे जाणारच आहोत त्या स्थानांच्या बाबत, संख्यांच्या काही स्थानांचं वाचन होत नसतं, म्हणजे तिथं अंक नसल्यामुळे त्याचं वाचन होत नसतं. त्यावेळेला आपला विद्यार्थ्यांचा गोंधळ कसा होतो? 50,000. मग आता फक्त 50,000 ही संख्या दिलेली आहे. आता 50,000 म्हटल्या आपल्याला फक्त 50 एवढं लक्षात आलेलं आहे. इथं आपण इथपर्यंत 100% लक्षात येतंय. पण आपल्याला यावेळेला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, 50,000 म्हणजे किती अंकी संख्या झाली? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, 5 अंकी. म्हणून उरलेल्या 3 स्थानामध्ये
शून्य लिहिणं अपेक्षित आहे. जरी त्याचा उच्चार केलेला नसला तरी तिथं 3 ठिकाणी शून्य लिहिणं अपेक्षित आहे. का? तर इथं ते शून्य का तयार होतं हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. ते शून्याचा अर्थ पाहिलेला आहे. शून्य म्हणजे काय, तिथं आलेला शून्य म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे आपण तिथं लिहित असतो. शून्यच का लिहायचं, ह्या काचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. हे अधिक स्पष्ट पुढच्या घटकामध्ये आपल्याला होणार आहे. तर या वाचन लेखनमध्ये आपण 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. पहिली गोष्ट आहे की अंक लिहित असताना ते स्थान आपल्याला प्रॉपर लक्षात असलं पाहिजे. आणि स्थान हे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष या क्रमानं वाढत जातं. आता याच्या बरोबरच आपल्याला संख्याचं व्यवहारी नाव म्हणजे जे आता आपण वाचन करत होतो ते व्यवहारी नाव आपल्याला त्या घटकाकडे जायचंय. तत्पूर्वी ह्यातली आणखीन एक बेसिक गोष्ट जी आपल्याला सतत लक्षात ठेवणं गरजेचे आहे किंवा ती आपल्या लक्षात असेल तर पुढच्या गोष्टी सोप्या होतात, हे पण आपण पाहणार आहोत. तर संख्याचे व्यवहारी नाव म्हणजे काय? तर कोणत्याही संख्येच्या व्यवहारातील वाचन म्हणजे कोणतीही संख्या, जसं आपण मगाशी 50,000 संख्या बघितली, 45,301 संख्या बघितली, कोणतीही संख्या आहे त्या संख्येचं जे आपण वाचन करतो आणि त्या संख्येचं व्यवहारामध्ये वाचन करतो त्या व्यवहारी वाचनाला व्यवहारी नाव असं म्हणतात. मग व्यवहारी नाव आपण लक्षात ठेवत असताना आपल्याला काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे ती संख्या कशी तयार झाली, मगाशी आपण पाहिलं की संख्या कशी तयार होते हे आपल्याला लक्षात आलं तर त्या संख्येचं वाचन आणि लेखन करणं सोपं आहे. मग व्यवहारी नावाकडे जात असताना संख्येचं स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि संख्येचं बंद रूप आणि खुलं रूप या संबोध किंवा ह्या संकल्पना आपल्या व्यवस्थित असल्या पाहिजेत. त्यासाठी आपण बंद रूप आणि खुलं रूप ह्या 2 गोष्टी पाहणार आहोत. आणि बंद रूप आणि खुलं रूप ह्या 2 गोष्टी लक्षात आल्या की तुमच्या आणखीन ह्या संकल्पना, हे संबोध स्पष्टतेकडे जातील. आता आपण मगाशी संख्या बघितली, समजा 57 ही संख्या मगाशी पाहिली आपण. ही 57 ही संख्या कशी तयार होते आपण पाहिले की एक एकक मिळून इथे 7 एकक आहेत. तर आपण ही संख्या अशी विभागली दशक आणि एककामध्ये तर आपल्याला माहित आहे की एककामध्ये 7 आहेत आणि दशकामध्ये 5 आहेत. म्हणजे 5 दशक आणि 7 एकक मिळून ही संख्या तयार झालेली आहे. मग ही संख्या मला ह्या संख्येचं बंद रूप आहे. हे ह्या संख्येचं बंद रूप आहे. म्हणजे संख्या ज्या मूळ रूपात मांडली जाते त्याला संख्येचं बंद रूप म्हणतो आपण. पण ही संख्या खुल्या रूपामध्ये मला समजली पाहिजे. ह्या संख्येची खुली रूप मला समजली पाहिजे. तर ती खुली रूप कशी असतील पाहूया. आता ही संख्या कशी तयार झाली आपल्याला माहित आहे की 5 दशक आणि 7 एकक. म्हणजे या संख्येमध्ये 7 एकक आहेतच. परंतु 5 दशक तयार होत असताना पहिला 1 दशक तयार झाला, 2 दशक तयार झाले, 3 दशक तयार झाले, 4 दशक तयार झाले आणि नंतर 5 दशक तयार झाले. म्हणजे ही संख्या तयार होत असताना 1 2 3 4 5 6 7 8 9 9 मध्ये 1 मिळवला 10, 1 दशक तयार झाला. परत 1 2 3 4 5 असे 2 दशक तयार झाले. परत 1 2 3 4 5 मिळत गेले, असे 3 दशक तयार झाले. असं करून 5 दशक तयार झाले आणि नंतर 1 2 3 4 5 6 7 असे एवढे अंक घेतल्यानंतर ही 57 ही संख्या तयार झाली. आपल्याला माहित आहे संख्या कशी तयार झाली. म्हणजे या संख्येमध्ये 100% 57 एकक आहेत. म्हणजे ही जर संख्या तयार करायची असेल तर आपल्याला 57 एकक घ्यावे लागतात. म्हणजे हे या संख्येचं 57 एकक हे ह्या संख्येचं खुलं रूप आहे. 57 ही संख्या आहे. या संख्येला मूळ रूपात मांडली जाते, त्याला बंद रूप असं म्हणतात. आणि 57 एकक हे या संख्येचं
खुलं रूप आहे. लक्षात आलं? म्हणजे ही संख्या कशी तयार झाली? 57 एकक मिळून. आता ही 57 एकक तयार झाल्यानंतर ही संख्या झाली, पण ही 57 एकक कसे तयार होत गेले ते आपल्याला माहित आहे. मग 57 एकक घेतल्यानंतर संख्या कशी तयार होते? तर यामध्ये पहिले 7 एकक आणि पहिले 9 एकक आणि 1 घेतल्यानंतर 1 दशक तयार होतो. म्हणजे 1 दशक आणि नंतर आपण 47 एकक घेतले. त्यावेळेला 57 एकक तयार होणार. म्हणजे त्यानंतर तयार होणार 2 दशक 37 एकक घेतल्यानंतर ही संख्या तयार होणार. म्हणजे पहिला 1 दशक झाला, नंतर दुसरा दशक झाला, नंतर तिसरा दशक झाला 27 एकक, चौथा दशक 17 एकक आणि सगळ्यात शेवट 5वा दशक आणि 7 एकक. म्हणजे तुमच्या आता ही गोष्ट लक्षात आली असेल की ह्या 57 हे या संख्येचं बंद रूप आहे. त्या बंद रूपामध्ये संख्या आपण जर एककाच्या भाषेतून दशकाकडे गेलो तर 57 एकक हे या संख्येचं खुलं रूप आहे. 1 दशक 47 एकक हे या संख्येचं खुलं रूप आहे. 2 दशक 37 एकक हे या संख्येचं खुलं रूप आहे. 3 दशक 27 एकक हे या संख्येचं खुलं रूप आहे. 4 दशक 17 एकक हे या संख्येचं खुलं रूप आहे आणि 5 दशक 7 एकक हे या संख्येचं खुलं रूप आहे. सत्तावन्न एकक, 1 दशक 47 एकक, 2 दशक 37 एकक, 3 दशक 27 एकक आणि 4 दशक 17 एकक. या पद्धतीनं ही संख्या आपण खुल्या रूपामध्ये मांडत आहोत. मग 1, 2, 3, 4, 5 57ची ही 5 खुले रूप आहेत. मग कोणत्याही 2 अंकी संख्येची खुलं रूप, आपल्याला फक्त 2 अंकी संख्येची खुलं रूप, बंद आणि खुलं रूप माहित झाली की इतर सर्व गोष्टी आपल्याला माहित होतात. ही बेसिक संकल्पना आहे, हा संबोध आहे, तो फक्त लक्षात येणं आपल्याला गरजेचं आहे. तर कोणत्याही 2 अंकी संख्येला किती खुलं रूप असतील हे आपल्याला कोण सांगतं? तर तो दशकामध्ये असणारा अंक सांगतो. दशकामध्ये इथं किती आहे? 5 आहेत. मग या संख्येला किती खुलं रूपे असणार आहेत? तर 5 असणार आहेत. 1, 2, 3, 4, 5. कोणतीही संख्या घेतली तर आता समजा 35 ही संख्या घेतली तर त्या 35 साठी किती खुली रूप असणार आहेत? 3. एक असणार आहे 35 एकक. जरा पटपट घेतोय मी, त्यामुळे ते स्क्रीनवर स्लो लिहिलं की व्यवस्थित दिसतं. त्यानंतर 2 दशक 15 एकक, त्यानंतर 1 दशक 2 दशक 15 एकक, 3 दशक 5 एकक. पस्तीस 1 दशक 25 एकक, दोन दशक 15 एकक ही या संख्येची खुली रूप आहेत. 35, 1 दशक 25 एकक आणि 2 दशक 15 एकक. या पद्धतीने आपण जाणार आहोत. हे लक्षात आलं की आपल्याला पुढचा जो घटक आहे
वेळ 7:55. ठीक आहे. या पुढचा जो घटक आहे तो स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि व्यवहारी नाव. मगाशी जसं आपण म्हटलं की हा जर बेसिक संबोध आपल्या लक्षात असेल तर आला तर हे पुढचे दोन घटक समजण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि तो घटक लक्षात येण्यासाठी मगाशी आपण संख्या वाचन करत असताना याला स्पर्श केलेला आहे या घटकाला, म्हणजे त्याचाही आपण हे केलेला आहे की एकक, दशक, शतक, हजार, दश, हजार या पद्धतीनं संख्यांचे स्थान वाढत असतात आणि त्या स्थानामध्ये जो अंक येतो तो अंक त्या स्थानाची किंमत प्राप्त करत असतो. म्हणजे संख्या आपल्याला जो अंक समोर दिसत असतो ती त्या अंकाची दर्शनी किंमत किंवा दर्शनी मूल्य असतं आणि तोच अंक ज्या स्थानामध्ये जातो त्या स्थानात गेल्यानंतर त्या स्थानाचं किंमत किंवा मूल्य तो दर्शवतो किंवा ग्रहण करतो, त्याला त्याची स्थानिक किंमत असं म्हणतात. म्हणजे मगाशी आपण वाचन लेखन करत असताना ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, ह्या आपणास ज्ञात पण आहेत, माहित पण आहेत. मग कोणत्याही संख्येचं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ह्या दोन गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत. एकक स्थानातील अंकाची स्थानिक आणि दर्शनी किंमत एकच असते, एकच म्हणजे सारखीच असते हे आपल्याला माहित आहे. शून्य या अंकाची स्थानिक आणि दर्शनी किंमत ती पण बदलत नाही, ती शून्यच असते हे आपल्याला माहित आहे. एक फक्त उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 45,692 ही संख्या आहे. 45,692 ही संख्या आहे. मग या संख्येमध्ये आपण पाहतोय 2, 9, 6, 5 आणि 4 हे आपणाला समोर दिसणारे अंक आहेत. मग ह्या 4 ची दर्शनी किंमत 4च आहे, 5 ची दर्शनी किंमत 5च आहे, 6 ची दर्शनी किंमत 6च आहे, 9 ची दर्शनी किंमत 9 आहे, 2 ची दर्शनी किंमत 2 आहे. मात्र जर आपण स्थानाचा विचार केला तर हे माहिती आहे आपल्याला, एकक आहेत, हे दशक, हे शतक, हे हजार, आणि हे दश हजार. थोडं स्पीड न लिहायला गेलं की ते घेत नाही, समजून घ्या. हे दश हजार आहे. ठीक आहे. तर मग आता हा 2 हा अंक एककात आहे, मग त्याची जी किंमत आहे ती 2च आहे हे आपल्याला माहित आहे आणि हे का 2 आहे तो एककच आहे. दशकामध्ये मात्र ही 9 गेल्यानंतर त्याची किंमत होणार आहे 90. 9 ची किंमत 90 होते, ही त्या स्थानाची किंमत आहे. मगाशी आपण पाहिलं की हा 9 दर्शनी किंमती 9च आहे, मात्र तो दशक स्थानात आहे म्हणून या 9 ची किंमत 90 होणार आहे. का तर हा दशक स्थानात आहे, ही या पद्धतीने 90 होणार, याची किंमत 90. ही सर्वांच्या लक्षात आली असेल. तसंच 6 ची किंमत तो बघितला तर दर्शनी 6 आहे, तो शतकाच्या घरात गेला म्हणून त्यानं त्याची किंमत, त्या घराची किंमत त्याला प्राप्त होते ती आहे 600. कशी 600 लक्षात येत असेल. 5 हा दर्शनी किंमतीला त्याची किंमत आहे 5, मात्र तो त्याच्या स्थानिक किंमतीत जर गेला तर त्याची स्थानाची किंमत तो ग्रहण करतो ती आहे 5000. लक्षात येईल आपल्या.
तर अशा पद्धतीनं आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत पाहिली. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत आपल्याला लक्षात आल्यामुळं संख्या आपल्याला वाचन आणि लेखन करता येते आहे आणि या संख्येचं व्यवहारी नाव हे पाहत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे ह्या संख्या कशा तयार झाल्या पाहिलं आपण 10च्या पटीमध्ये 10, 100, 1000, 10,000 या पटीमध्ये आपण संख्यांचं म्हणजे ह्या स्थानानुसार आपण संख्या वाचत असतो. मग हे जे वाचन आहे हे या पद्धतीने करत असतो, लेखनही याच पद्धतीने करत असतो. मग 10 म्हणजे दशक, 100 म्हणजे शेकडा, 1000 म्हणजे सहस्र, दशहजार म्हणजे दशसहस्र ही नामं आपल्याला माहित आहेत. मग ती एकत्रित ज्या वेळेला वाचली जातात त्यावेळेला ते व्यवहारामध्ये वाचन करण्यासाठी सोपं व्हावं म्हणून एकत्रित वाचली जातात आणि सोप्या पद्धतीने वाचली जातात म्हणून त्याला व्यवहारी नाव असं म्हणतात. मग ती कशा स्वरूपात वाचली जातील आणि कोणत्या स्वरूपात वाचल्यानंतर ते नाव कसं लक्षात ठेवायचं हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला अपूर्णांक हा घटक माहित आहे आणि त्या अपूर्णांक घटकाचा आपण मदत घेऊन ती संख्या नाम वाचत असतो. जसे की 3,500, 3,500, 4,500, 650, 6,66,000, 2,50,000 ही व्यवहारातली नावं आहेत आणि ती व्यवहारामध्ये आपण वापरत असतो. त्या घटकाच्या वेळेला आपण ती जाणीवपूर्वक पाहणार आहोत. आता आपण संख्येची विस्तारित मांडणी या घटकाकडे निघालोय. आता इथून पुढे घटक आपल्या पटपट लक्षात येतील का, तर ती संख्या ही आपल्याला कशी तयार होते, त्याचं बेस काय हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता इथे मी एक उदाहरण दाखवत 32,105 ही संख्या तुमच्या स्क्रीनवर दिसते आहे. दिसते आहे, सर्वांना ऐकू येते? हो. ठीक आहे, आतापर्यंत लक्षात आलं? हो. ठीक आहे. मग आता ही 32,105 ही संख्या ती विस्तारित मांडणीमध्ये मांडणं म्हणजे काय करणं, तर आपल्याला 32,105 मधील 5 काय आहे, 0 काय आहे, 1 काय आहे, 2 काय आहे, 3 काय आहे, तो कोणत्या स्थानात आहे, त्याची दर्शनी किंमत काय आहे आणि त्याची स्थानिक किंमत काय आहे हे माहित झालेलं आहे. ही संख्या नेमकी तयार कशी झाली, ती 32,105 पर्यंत कशी गेली, तिचं बंद रूप करायचं म्हटलं, ही बंद रूपाचं खुलं रूप करायचं म्हटलं तर आपल्याला भरपूर खुले रूप करता येतील, हेही आपल्याला ज्ञात झालेलं आहे, समजलेलं आहे. मग आता मला ही विस्तारित रूपात मांडणी करायची म्हणजे काय करायचं, तर ती संख्या ज्या पद्धतीने तयार झाली त्या पद्धतीने मांडायची. म्हणजे आपण बघितलं मग अशी दशमान पद्धत आपण वापरलेली आहे, ऍक्सेप्ट केलेली आहे. त्या दशमान पद्धतीच्या बेरजेच्या रूपामध्ये आपल्याला ती संख्या मांडणं म्हणजे संख्येची विस्तारित मांडणी असं म्हणतो. मग आता 32,000 म्हटल्या आपल्या लक्षात येते की 32,000 आहेत. मग 32,000मध्ये 3 दशहजार म्हणजे 30,000 आणि 2,000 असं मिळून 32,000 तयार झालेत. म्हणजे 30,000 आणि 2,000 हे स्वतंत्र मांडायचे आहेत. म्हणून 30,000 अधिक 2,000. आता 105 मध्ये 100 आहेत आणि 5 आहेत. इथं दशकाचा उल्लेख आढळत नाही, दिसतही नाही समोर, म्हणजे तिथं 0 आहे. म्हणजे 105 मध्ये 100 दशकाच्या घरात 0 आणि एककाच्या घरात 5 हे आपल्या लक्षात आलेलं आहे, समोर दिसत पण आहे. मग त्याची मांडणी करत असताना 30,000 अधिक 2,000 अधिक 100
अधिक 0 अधिक 5 अशी केली जाते. हे आपण सर्वजण शिकलेलो आहोत. हे कसं, याचा बेसिक जो किंवा याचा जो मूळ संबोध आहे तो आपण आता मगापासून शिकलेलो आहोत. त्यानंतर आपण पुढचा जो घटक पाहणार आहोत तो मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या. तर मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या पाहत असताना आपण काय करत असतो, याच बेसिक संकल्पनेचा आधार घेत असतो. म्हणजे संख्या आपल्याला माहित आहेत, 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या आणि 5 अंकी संख्या, इथपर्यंत आपण पाहतोय. भरपूर अंकी संख्या आहेत. आपण फक्त 5 अंकी संख्येपर्यंत विचार करतो आहोत. मग या 5 अंकी संख्येच्या पर्यंत विचार करत असताना आपल्याला हे संख्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या हे कसे आहे हे थोडक्यात पाहणार आहोत. अंक दिले की आपल्याला संख्या दिली असेल त्यावेळेला ती संख्या कशी आहे, किती आहे हे आपण लगेच सांगतोय. संख्येचं वाचन करता येते आपल्याला, संख्येचं लेखन करता येते, संख्येचं दर्शनी किंमत माहित झाली, संख्येची स्थानिक किंमत माहित झाली, संख्येचं विस्तारित रूप माहित झाले. आता आपल्याला कोणतीही अडचण नाही. तर 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या यामध्ये आपण जर पाहिलं तर मगाशी आपण संख्या ज्यावेळेला पाहत होतो त्यावेळेला लक्षात आलं की 1 हा लहानातला लहान अंक, 2 अंकीमध्ये 10 हा लहानात लहान अंक, 3 अंकीमध्ये 100 हा लहानात लहान अंक, बरोबर केली की 4 अंकीमध्ये 1000 हा लहानात लहान अंक. हा लहानातला अंक 1 अंकीचा, हा 2 अंकीसाठी, हे आपल्याला माहित आहे, हे आपल्याला समजलेलं पण आहे, फक्त आपण तो घटक घेऊन पुढे चाललोय. हे का आणि कसं याची उत्तर आपल्याला मिळालेली आहेत किंवा आपण ती शोधलेली आहेत. थोडं वेळेचा विचार करता आपण भरभर माहित असलेला घटक घेऊन जातोय, त्यामुळं थोडस स्क्रीनवर लिहिताना अडचण येत आहे. आपण पाहूया फक्त. लहानात लहान संख्या 1 अंकी 1, 2 अंकी 10, 3 अंकी 100, 4 अंकी 1000, 5 अंकी 10,000 हे आपल्याला माहित आहे. मोठ्यात मोठा 1 अंकीमध्ये मोठ्यात मोठा 9, 2 अंकीमध्ये 99, 3 अंकीमध्ये 999, 9999 आणि पुढं 99,999. आपल्याला यामध्ये काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या गोष्टी प्रॅक्टिसनं आपल्या लक्षात राहतील आणि ज्यावेळेला तुम्ही हे स्वतःहून चार्ट तयार कराल त्यावेळेला तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊन जाईल. कोणती गोष्ट लक्षात येऊन जाईल तर 1 अंकीमध्ये लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती, 2 अंकीमध्ये लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती, हे तुमच्या चार्टवरून लक्षात येईल. आणि हे ज्या वेळेला तुमच्या चार्ट मधून लक्षात येईल त्यावेळेला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की 1 अंकी संख्या किती, 2 अंकी संख्या किती, 3 अंकी संख्या किती, 4 अंकी संख्या किती, एकक स्थानी एक असणाऱ्या संख्या किती, दशक स्थानी एक असणाऱ्या संख्या किती. म्हणजे असे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या संख्या जशा तयार होतात ह्या समजलं की ते आपल्याला लक्षात येणार आहे, ज्याचा अभ्यास स्वतंत्रपणे आपण कुठं करतो, 1 ते 100 संख्यांवरील प्रश्न या घटकामध्ये आपण करत असतो. पण त्याचं मूळ कुठं आहे
तर इथं आहे हा त्याचा बेसिक संबोध आहे, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे किंवा हे लक्षात आलं पाहिजे. मग अजून ह्याच्यावर एक प्रश्न असतो, मोठ्यात मोठ्या लहान संख्या, की संख्या तयार करायसाठी आपल्याला सांगितलं जातं की 3 अंकी संख्या दिली आणि 4 अंकी विचारले, 3 अंक दिले 4 अंकी विचारले, 4 अंक दिले 5 अंकी संख्या विचारलं. अशा काही संख्या दिले, अंक दिले जातात आणि त्यापासून संख्या तयार करायला विचारलं जातं. आणि हे ज्या वेळेला आपल्याला विचारलं जातं त्यावेळेला हा बेसिक संबोध आपल्या लक्षात पाहिजे. कोणता? तर संख्या कशी तयार होते, संख्येचं स्थान कोणतं, संख्या आपण कशी वाचतो आणि लिहितो, हे असेल तर कितीही अंक दिले तरीही संख्या आपल्याला तयार करताना काही अडचणी येणार नाहीत. मग संख्या लिहित असताना हे लहानात लहान आणि मोठ्या संख्या लिहित असताना आणखी एक आपल्याला संबोध गरजेचा असतो, तो म्हणजे संख्यांचा लहान मोठेपणा आणि चढता उतरता क्रम. मग संख्या लहान, संख्या मोठी, संख्येचा चढता क्रम आणि संख्येचा उतरता क्रम, सगळे घटक किंवा सगळ्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. एक संबोध आपल्याला समजला की दुसरा संबोध समजतो, तिसरा संबोध समजतो. आणि हे संबोध समजणं आणि संख्या ज्ञान आपलं समृद्ध करणं हे आजचं या सेशनचं मुख्य उद्देश आहे आणि तो उद्देश पूर्णत्वाकडे आपण निघालेलो आहोत. आता संख्यांचा लहान मोठेपणा, आता आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्या बघितली, पण लहान मोठेपणा ठरवत असताना संख्या कशा तयार झाल्यात हे आपल्याला समजलेलं आहे. त्यामुळं लहान संख्या आणि मोठी संख्या ही त्याच्या स्थानावरून समजत असते. मग कोणत्या स्थानावरून समजते? तर त्याच्या उच्चतम स्थानावरून समजत असते. म्हणजे दिलेल्या दोन संख्या, त्या दोन संख्यामधील कंपॅरिझन, ज्याला आपण म्हणतो तुलना करून आपण ती संख्या लहान का मोठी ठरवत असतो. आणि संख्या लहान मोठी समान या ठरवण्यासाठी पेक्षा लहान, पेक्षा मोठे आणि समान या चिन्हांचा वापर करतात, हे आपल्याला माहित आहे. आणि हे चिन्ह किंवा ह्या संख्या लहान मोठे ठरवत असताना आपण नेमका कोणता विचार करतो आणि त्यानंतर लहान मोठेपणा ठरवल्यानंतर चढता आणि उतरता क्रम आपण कसा लिहितो हे थोडक्यात आपण एक उदाहरण घेऊन पाहूया. आता संख्यांचा लहान मोठेपणा आणि चढता उतरता क्रम ठरवत असताना जर समजा आपण एखादं उदाहरण घेतलं, छप्पन्न 1000 725 555 57,210 या तीन संख्या आपण घेतल्या. या तीन संख्या घेतल्या तर ह्या तीन संख्यामध्ये संख्यांचा लहान मोठेपणा आणि चढता उतरता क्रम कसा असेल हे आपल्याला पाहिजे. हे आपल्याला माहित आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. आता ह्या तिन्ही संख्या पाहिल्या तर आपल्याला एक गोष्ट काय लक्षात येते की ही जी संख्या आहे 56725 पहिली
56,725 हे त्या संख्येचं वाचन आहे. 56,000 हे वाचन आहे म्हणजे ही संख्या 5 अंकी आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. 50,000 आणि 6,000 मिळून ही 56,000 तयार झालेले आहेत हेही लक्षात आहे. 725 हेही आपल्या लक्षात आलेलं आहे. दुसरी संख्या आहे 555 ही 3 अंकी संख्या आहे. ह्यातला उच्चतम जो आहे तो शतक आहे. 56,725 मध्ये उच्चतम आहे तो दशहजार आहे. आणि 57,210 ही संख्या वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की 57,000 मध्ये 57,000 म्हणजे दशहजार इथं आहेत म्हणजे 50,000 हा त्यातला उच्चतम आहे हे लक्षात आलं. एककांचा विचार करता पहिल्या संख्येमध्ये 5 एकक, दुसऱ्या संख्येमध्ये 5 एकक, तिसऱ्या संख्येमध्ये 0 एकक आहेत हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये ढोबळमानानं संख्या समोर पाहिल्या आपल्या एक गोष्ट लक्षात येते की 5 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्या दिलेल्या आहेत. याचा अर्थ 3 अंकी संख्या ही लहान संख्या आहे आणि 5 अंकी संख्या ही मोठी आहे. आता 5 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्या ह्या दोन अंक मधूनच आपल्याला लक्षात आलं की इथं लहान संख्या आणि मोठी संख्या. आता 5 अंकी संख्यामध्ये 2 5 अंकी संख्या आहेत. मग त्याच्यातली लहान आणि मोठी संख्या आपल्याला समजलं की आपल्याला लहानात लहान मोठ्यात मोठी ह्या 3 मधली संख्या समजेल आणि चढता उतरता क्रमाला आपण जाऊ शकू. या पद्धतीने विचार आपला सुरू झाला. मग आता 56,000 आणि 57,000 मध्ये मोठं कोण आणि लहान कोण हे आपल्याला समजणार आहे ते संख्याच्या उच्चतम स्थानापासून विचार केल्यावर. मग इथं उच्चतम स्थान 5 आहे, इथंही 5 आहे. याचा अर्थ हे दोन समान आहेत म्हणजे या स्थानावरून आपल्याला हे लक्षात येत नाही. मग आपण काय करणार आहोत त्याच्या पुढच्या स्थानाकडे जाणार आहोत आणि पुढचं स्थान जे आहे ते 6 आणि 7. मग 6,000 आणि 7,000 मग लहान कोण 6,000 मोठं कोण 7,000 म्हणजे ह्याच्यामध्ये 7,000 असणारी संख्या मोठी म्हणजे 57,210 ही संख्या मोठी आहे आणि 6 असणारी संख्या याचा अर्थ 56,725 ही संख्या 57 पेक्षा लहान आहे. म्हणजे 57,210 ही मोठी संख्या, त्यानंतर 56,725 ही त्याच्यापेक्षा लहान संख्या आणि 555 ही सर्वात लहान संख्या हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि हे जर आपल्या लक्षात आले तर आता आपल्याला या संख्यांचा चढता आणि उतरता क्रम कसा लिहायचा हे लक्षात येणार आहे. आपल्याला माहित आहे चढता आणि उतरता क्रमासाठी आपण सिंपल गोष्ट कायम लक्षात ठेवत असतो की पायऱ्या चढत्या क्रमानं पायऱ्या चढत असतात, तशा संख्या सुद्धा चढत्या क्रमानं चढत म्हणजे वाढत जात असतात. जसं पायऱ्या आपण खाली उतरतो म्हणजेच पायऱ्या कमी कमी होतात, तसंच उतरता क्रम म्हणजे संख्या कमी होतात. कमीचा अर्थ संख्यांचं मूल्य किंवा किंमत ही कमी कमी होत असतं. हा बेसिक विचार किंवा हा मूलभूत संबोध आपण लक्षात ठेवून त्याचा चढता आणि उतरता क्रम लिहितो. मग चढता क्रम लिहित असताना प्रथम लहान संख्या आणि नंतर मोठी संख्या आणि नंतर त्यापेक्षा मोठी म्हणजे सर्वात मोठी संख्या असं आपण लिहित असतो. आणि उतरता क्रम करत असताना चढत्या क्रमाच्या बरोबर उलटा म्हणजे उतरता क्रम आपण लिहित असतो. अशा पद्धतीनं चढता आणि उतरता क्रम आपण सर्वांना माहित आहे. सर्वजण हे चढता आणि उतरता क्रम लिहित असतात. त्याच्या मागचा बेसिक संबोध आपण लक्षात घेतलेला आहे. आता या संख्या ज्ञानामध्ये अजूनही काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि वर्ग संख्या. आता ज्या वेळेला आपल्याला संख्या म्हणजे काय, संख्येची मांडणी कशी आहे, संख्या कशी तयार होते, संख्येची स्थानं कशी आहेत, त्याची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित रूप, त्याचं वाचन, लेखन, व्यवहारी नाव आणि लहानात लहान मोठ्यात मोठी चढता क्रम उतरता क्रम ह्या गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या घटकाकडं वळायचं आहे. म्हणजे हा घटक समजणं अतिशय सोपं होऊन जाईल. आपल्याला सर्व गोष्टी माहीत असतात मात्र समजलेल्या नसतात, बऱ्याच अंशी समजलेल्या नसतात. आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट समजते, माहीत असणं आणि समजणं ह्या अतिशय वेगळ्या संकल्पना आहेत. ज्या वेळेला समजतं त्यावेळेला आपल्याला ते कधीही विसरत नाही. माहीत असलेली गोष्ट विसरू शकते, समजलेली गोष्ट विसरत नाही. आता समसंख्या आपणा सर्वांना माहीत आहे.
की ज्या संख्येच्या एकक स्थानामध्ये 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो ती समसंख्या असते. आणि विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानामध्ये 1, 3, 5, 7, 9 यापैकी एक अंक असतो त्यावेळेला ती विषम संख्या असते. समसंख्या आणि विषम संख्या ओळखायचं असेल तर एकच संबोध आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे त्या संख्येचं एकक स्थान. आणि एकक स्थानामध्ये त्या संख्येच्या एकक स्थानात जो अंक आहे त्या अंकावरून ती सम का विषम, म्हणजे अंक एकक स्थानातला अंक जर सम असेल तर ती संपूर्ण संख्या समसंख्या होते, आणि जर अंक विषम असेल तर ती विषम संख्या होते. हा याचा मूलभूत संबोध आहे. त्यानंतर मूळ संख्या. आता मूळ संख्येचं जे तत्व आहे ते समजण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा गोंधळ होत असतो. मग याला मूळच का म्हणायचं आणि याला संयुक्त का म्हणायचं? तर आपण ढोबळ मानाने जी व्याख्या आहे ती मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला तीच संख्या व एक या व्यतिरिक्त कोणताही अवयव नसतो. हे आपल्या व्यवहारिक गणितातलं सूत्र किंवा आपण ज्ञात असलेली माहिती आहे. मात्र त्याचा जो बेसिक संबोध आहे तो जो संबोध आहे तो थोडासा आपण लक्षात घेऊया. त्या संख्येचा बेसिक संबोध हा कसा तयार होतो, कशी तयार होते, मूळ संख्या त्याला आपण का म्हणतो आणि संयुक्त संख्या असं का म्हणतो समजण्यासाठी. म्हणजे कोणतीही संख्या मूळ संख्या आहे किंवा संयुक्त संख्या आहे हे आपल्याला कसं सांगता येतं. तर त्या संख्ये एवढे जर आपण ठिपके घेतले आणि त्या ठिपक्यांना एकत्रित जोडलं आणि जर आयत होत असेल, चौकोन आयत तयार होत असेल तर ती संख्या मूळ संख्या, आणि आयत तयार होत नसेल आणि होत नसेल तर ती संख्या संयुक्त संख्या. असं याचं आपण हा जो बेसिक संबोध आहे या संबोधाच्या सहाय्याने सुद्धा आपण ते स्पष्ट करू शकतो. समजा आपण एक ही संख्या घेतली, हा एक अंक घेतला, तर हा एक टिपका आपण ठेवलाय. आता ह्या एक टिपक्यानं आपल्याला कोणताही चौकोन किंवा आयत दाखवता येत नाही. आता आपण दोन टिपके घेतले, ह्या दोन आपल्याला दोन चौकोन जोडता येतात. सॉरी, हे दोन टिपके जोडता येत आहेत. तीन टिपके करू, एक, दोन, तीन. ओळीने टिपके घेऊन ठेवूया, एक, दोन, जोडून पाहूया. एक राहिला का? पटपट घेतोय थोडं. फक्त संबोध समजणं हा या मागचा उद्देश आहे आपला.
आता पहा, इथं मी ठिपके घेतलेले संख्या एवढे, पण इथं हा 1, 2, 3, 4, खूपच विचित्र व्हायला लागले. 5, 6, 7 एवढ्याच आपण पाहूया. ह्याच्यावरून संकल्पना लक्षात येईल. आता 1, 2, 3, 5 आणि 7 याकडे आपण बघितलं. पहा, 1, 2, 3, 5 आणि 7 यांचे आयत तयार होत नाहीत. हे आयत तयार होत नाहीत याला आपण मूळ संख्या म्हणतो, आणि ज्याचे आयत तयार होतात त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. आता यामध्ये आयत तयार करायचा असेल किंवा कोणतीही भौमितिक आकृती तयार करायची असेल तर एकपेक्षा अनेक बिंदूंची गरज असते. म्हणून 1 हा या संकल्पनेमध्ये बसत नाही. म्हणून 1 ही मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त ही नाही. ही या गटातून आपल्याला वेगळी करावी लागते. हा यामागचा संबोध आहे. मूळ संख्या म्हणजे आणि संयुक्त संख्या म्हणजे या संकल्पनेमधला हा मूलभूत संबोध आहे. मग आपण पाहिलं की ह्या ज्या मूळ संख्या आहेत त्या संख्येला अजून एक जोड दिली. ती म्हणजे काय, की त्या संख्येला त्याच संख्येनं भाग जातो आणि त्या संख्येला ती आणि 1 हे 2 अवयव असतात. आता अवयव म्हणजे काय, संख्यांचे अवयव म्हणजे नेमके कसे, तो पुढच्या घटकामध्ये अधिक विस्तृतपणे आपण ते संख्यांच्या अवयवानी ते पाहणारच आहोत. परंतु आतापर्यंत माहित असलेल्या ज्ञानानुसार संख्या तीच संख्या आणि तिला असणारा एक अवयव, 1 हा अवयव म्हणजे मूळ संख्या, आणि संयुक्त संख्या म्हणजे त्या व्यतिरिक्त असणारे, त्या संख्येला अनेक अवयव असतात त्या व्यतिरिक्त असणारे आणखी अवयव, असं ह्या संख्येचं आपल्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या असं विभाजन करता येईल. यामध्ये 1 ही मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त ही नाही. आणि नंतरचा जो घटक आहे तो वर्गसंख्या. वर्गसंख्यामध्ये आपल्याला दिलेल्या संख्येला त्याच संख्येनं गुणल्यानंतर जी संख्या तयार होते ती संख्या म्हणजे वर्गसंख्या. म्हणजे 2 ला 2 न गुंतलं तर 2 आणि 2 यांचा गुणाकार 2 2 वेळा, 2 ची 2 पट, 2 गुणिले 2 बेदुनी 4, म्हणजे 4 हा 2 चा वर्ग आहे. तसं 3 ला 3 न गुणणं म्हणजे 3 ची 3 पट करणं म्हणजे 3 3 वेळा घेणं, म्हणजेच 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, म्हणजे 3 चा वर्ग 9 आहे, मग 9 ही वर्ग संख्या आहे. मग अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक संख्येची वर्गसंख्या तयार करता येऊ शकतं. वर्गसंख्या म्हणजे त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणणं आणि त्याचा तयार होणारा वर्ग.
अशा पद्धतीनं सम विषम मूळ संयुक्त आणि वर्गसंख्या हा घटक आपल्या लक्षात आला असेल. आता आपण थोडक्यात पाहूया. आपण सकाळपासून अतिशय शांत पद्धतीनं आणि उत्साहामध्ये तुम्ही सर्व सेशन ऐकलेलं आहे. मला खरं तर इंटरॅक्टिव्ह म्हणजे तुमच्याशी चर्चा करून हे सेशन घ्यायचं होतं, कारण गणित हा विषय चर्चात्मकच अतिशय योग्य पद्धतीने जातो. मात्र वेळेचं आणि घटकाचं नियोजन पाहता आपल्याला फक्त बेसिक संबोध तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा मुख्य उद्देश ठेवून त्या संबोधासाठी आपण तो रिक्वायर्ड वेळ दिलेला आहे. संख्या आपण पाहिलं तर संख्या ज्ञानामध्ये आपण संख्यांची चिन्ह पाहिली, देवनागरी, आंतरराष्ट्रीय आणि रोमन संख्या चिन्ह पाहिली. त्यानंतर संख्यांचे वाचन व लेखन पाहिलं, त्यामध्ये एकक, दशक, हजार, दशहजार, लक्ष ते पाहिलं. त्यानंतर संख्यांचं व्यवहारी नाव, त्याचं संख्यांची स्थानिक आणि दर्शनी किंमत पाहिली. त्यानंतर संख्येचे विस्तारित मांडणी पाहिली. संख्येच्या लहान संख्या, मोठी संख्या, लहानात लहान, मोठ्यात मोठी संख्या, संख्येचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम पाहिला. आणि त्यानंतर सम विषम मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि वर्गसंख्या अशा पद्धतीने आपण आजचे संख्या ज्ञानामधील हे मोजकेच मात्र एकमेकाशी रिलेटेड अवलंबून असणारे घटक त्याचा मूलभूत संबोध स्पष्ट होण्याच्या दृष्टीनं आपण आज तुमच्यापर्यंत ही सर्व माहिती दिलेली आहे. मला नक्की विश्वास आहे की ही माहिती तुम्हाला 100% समजली असेल. जर तुम्हाला यातली कोणती माहिती एखाद्याला समजली नसेल, आणखी तुमचा काही डाऊट असेल, तर ग्रुपवर तुम्ही तो प्रश्न नक्की विचारा. त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला उदाहरणासह दिलं जाईल. तुमच्या लक्षात आलं असेल की 7 ते 8.5 दीड तासामध्ये हा घटक संपणं शक्य नाही, हे आपल्याला माहित आहे. मात्र तरीही आपण त्याच्यातील मूलभूत संबोध आपण यामध्ये घेतलेले होते आणि ते आपण व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. यातूनही तुम्हाला काही समजलं नसेल तर ग्रुपवर नक्की विचारा आणि तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण किंवा तो तुमच्यापर्यंत तुम्हाला समजण्या इथपर्यंत मार्गदर्शन हे लर्निफाय अकॅडमी मार्फत दिलं जाणार आहे. पुढच्या वर्षभरामध्ये हे संबोध, प्रत्येक संबोध आपण व्यवस्थितपणे उदाहरण आणि प्रश्नासह पाहणार आहोत. एवढंच झालं म्हणजे संपलं असं नाही. लर्निफाय अकॅडमी सोबत आपण राहा. इथून पुढे मागच्या वर्षीही आपण सोबत होता, आपल्याला लक्षात आलं असेल. मागच्या वर्षीच्या मुलांना हे सगळं माहित आहे. तरीही आता नव्यानं जॉईन झालेल्या मुलांसाठी हे मी सांगितलेलं आहे. याच बरोबर हे तुम्हाला समजलेले संबोध इतरांच्या पर्यंत शेअर करा आणि लर्निफाय अकॅडमी मध्ये तुमच्या इतर मित्रांना पण सहभागी करून घ्या, जेणेकरून त्यांचे हे संबोध अधिक स्पष्ट होण्यासाठी आम्ही त्यांना मदत नक्की करू शकू. धन्यवाद. किशोर सर. धन्यवाद सर. खूप छान प्रकारे तुम्ही मूळ संकल्पना शिकवल्या. सर्वांसाठी सूचना आहे की आम्ही आज दुपारी गुगल फॉर्म सगळ्यांशी शेअर करू. सगळ्यांनी, मुलं असतील तर मुलांनी ऐका, आपल्या पालकांना तो व्यवस्थित भरायला सांगायचा आहे. आपला ईमेल आयडी हा खूप महत्वाचा त्यातला भाग असणार आहे, कारण ईमेल आयडी जर चुकला तर तुम्ही जॉईन करू शकणार नाहीत. तर ते होऊ नये, घडू नये, चुकू नये म्हणून अगदी काळजीपूर्वक आजचा दिलेला फॉर्म सर्वांनी भरायचा आहे. म्हणजे उद्यापासून आपण फक्त ज्यांनी फॉर्म भरलाय आणि ईमेल आयडी दिलाय अशाच लोकांना आपण ह्या मीटिंग मध्ये किंवा ह्या लेसन मध्ये जॉईन होण्याची, सहभागी होण्याची संधी देणार आहोत. तो एवढीच सूचना होती. शंका काही कुणाच्या असतील तर कृपया रेज हँड करा. मी त्यापैकी काही ठराविक लोकांना संधी देतो. हा बोला बोला, हँड रेज केलाय ना.
बोल ना. संयुक्त आणि मूळ संख्यामध्ये सर तिने एक प्रश्न लिहिलाय की आयत तयार होत असेल तर संयुक्त संख्या आणि आयत तयार होत नसेल तर मूळ संख्या. याच्यामध्ये ती कन्फ्युज झाली. तिने आधी लिहिलं होतं आयत तयार होत असेल तर मूळ संख्या आणि आयत तयार होत नसेल तर संयुक्त संख्या आणि नंतर पुन्हा ऐकण्यात असं आलं आयत तयार होत असेल तर संयुक्त संख्या आणि आयत तयार नसेल होत तर मूळ संख्या. यात ती कन्फ्युज झालेली आहे. बाकी तिला समजलेलं आहे. विनोद सर. विनोद सर. हॅलो, माझा आवाज होतोय? हो येतोय. हा. आयत तयार होत नाही म्हणजे ती मूळ संख्या आणि आयत तयार होतो म्हणजे ती संयुक्त संख्या. आलं लक्षात? आलं का लक्षात? गौरी जाधव आहेत, त्यांना मी पार्टिसिपेट करतोय. त्यांनी रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची आणि ठीक आहे. आपण पुढचे घेऊयात विद्यार्थी. उमेश निकम. तुमचं नाव सांगा आणि तुमचा प्रश्न काय असेल तो बोला. माझे नाव प्रांजल उमेश निकम. हा प्रांजल बेटा बोल. मला संख्येचे वाचन आणि लेखन नाही कळले. म्हणजे काय कळालं नाही? ते वाचन लेखन मधलं तुला काय? ते दशक एककचे. दशक आणि एकक कसा तयार होतो हे समजलं का तुला? एककापासून नाही. दशक कसा तयार होतो आणि नाही. दशकापासून नाही समजलं. ठीक आहे. मग आता तुझ्यासाठी स्वतंत्र मला सांगता येईल. माझा नंबर घेतेस? माझ्या ठीक ग्रुपवर आहे. तू ग्रुपवर फक्त ग्रुपवर प्रश्न विचारून ठेव. मी तुला स्वतंत्र फोन करून सांगेन. ओके हा. चालेल. ठीक आहे. कारण त्याला वेळ लागेल. ठीक आहे. नेक्स्ट ज्योती मेहत्रे. हा तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. सर टुडेज होमवर्क. We are giving after this session on group. ओके सर. गुड. हर्षदा रुपनवर. आहेत का? ठीक आहे. तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. रूपनवर तुम्हाला ऍड केलंय आपण. तुमचा माईक अनम्यूट करा. हॅलो. हा 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 सर, नाही काय प्रॉब्लेम, चांगलं समजले. ओके ठीक आहे. धन्यवाद. नंदकिशोर काकडे. हॅलो सर. बाळा तुझं नाव बोला. सांग. वेदिका. हा वेदिका बोल. सर आम्हाला एक कळलं नाही. बघा ना. 122 ही दशक संख्येला मराठीत कशी लिहायची हे कळच नाही. बाळा तुझा आवाज काय ब्रेक बाळा? होतोय. तुझे पालक आहेत का सोबत तुझ्या? आहे. हा पालकांना सांग बोलायला. कळलं ना.
45,792 ही ना मूळ संख्या आहे का? हॅलो, हॅलो, हा बोला. आवाज तुटतोय त्यामुळे प्रश्न लक्षात येत. 45,692 ही संख्या मूळ संख्या आहे का? हा, आता या संख्येला एक पेक्षा अनेक अवयव असणार आहेत, त्यामुळे ती मूळ संख्या नसणार. ठीक आहे. हॅलो, बोला ना. संयुक्त संख्या आणि मूळ संख्या यावर सविस्तर पुन्हा म्हणजे आपल्या नियमित क्लासेसमध्ये होईलच. आता त्यांना फक्त मूलभूत संबोध आपल्याला समजून सांगायचा होता. ठीक आहे. ठीक आहे. शेवटचे कंटेस्टंट, शेवटचे हे घेऊया आपण. विद्यार्थी राजेश वेद पाठक. तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. सर, माझं नाव आरोही. हा आरोही बेटा बोल. सर, वर्ग संख्या म्हणजे काय? वर्ग संख्या म्हणजे कोणतीही संख्येचा वर्ग, ज्या संख्येचा वर्ग करायचा आहे, म्हणजे बेसिक समजून घे. ज्या संख्येचा वर्ग करायचा म्हणजे 2चा वर्ग, मला 2चा वर्ग पाहिजे असेल तर 2 गुणिले 2 म्हणजे 4 ही वर्ग संख्या झाली. मग 4 ही वर्ग संख्या आहे का नाही हे आपल्याला कसं समजेल? तर ती संख्या कोणत्या दोन संख्यांचा, एकसारख्या दोन संख्यांचा गुणाकार आहे हे आपल्याला शोधावं लागतं. म्हणून आपल्याला वर्ग कसा तयार होतो ही संकल्पना आपण दिली, आज आपण फक्त घेतली. ज्यावेळेला आपण वर्ग संख्या हा घटक पाहणार आहोत त्यावेळेला आणखी विस्तृत प्रमाणात आपण त्याची उदाहरणं घेऊन आणखी समजून घेणार आहोत. फक्त वर्ग संख्या कशी तयार होते, जशी समसंख्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या तयार होतात, तशी वर्ग संख्या कशी तयार होते एवढा संबोध आपण इथं फक्त स्पष्ट करून घेतलाय. त्याबाबतचं आणखी विवेचन आपण पुढे पाहणार आहोत. कारण आज आपल्याला संख्या ज्ञान हा मोठा घटक आहे आणि त्यातले महत्वाचे संबोध जे की तुम्हाला समजत नाहीत मुलांना, ते आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुझा प्रश्न ग्रुपवर पाठवून ठेव, मग मी ग्रुपवर आणखी तुला त्याच्याबद्दल डिटेल माहिती म्हणजे डिटेल एक्सप्लेनेशन देतो. सर्वांच्या उपयोगी होईल. ठीक आहे. आपला जो उन्हाळी शिबिराचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सर्वांसाठी खुला केला आहे. सर्वांना मी विनंती करतो की जे गरजेचं आहे असंच फक्त तिथं पोस्ट करा, कारण खूप सारे लोक त्याच्यावर आपल्या इथं जॉईन आहेत त्या ग्रुपवर. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये नोटिफिकेशन्सचा, याची पूर्ण काळजी घ्या. जिथं गरजेचं आहे तिथंच बोला, ज्यातून सगळ्यांना माहिती मिळेल असेच प्रश्न विचारा. जर काही पर्सनल तुमचे प्रॉब्लेम्स असतील लेसनच्या बाबतीत, जॉईन होण्याच्या बाबतीत, लिंकच्या बाबतीत, नोटिफिकेशनच्या बाबतीत, तर आम्ही आमचे नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. सो आजचं सेशन खूप छान झालं. तुम्ही सर्वांनी अगदी मन लावून शेवटपर्यंत ऐकलत, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. श्री विनोद सुतार सर यांनी खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो. आणि आजचं सेशन आपलं संपलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. हॅव अ नाईस डे. बाय बाय. धन्यवाद सर्वांना. थँक्यू.